दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारला मनोज जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिलेला आहे। उद्या दुपारपर्यंत आरक्षणाबाबतचे अध्यादेश न निघाल्यास आझाद मैदानाकडे जाणारच असा निर्धार त्यांनी केला। आजचा दिवस मुंबईत न जाता वाशीमध्ये थांबण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतलाय। अध्यादेश काढले नाहीत तर आझाद मैदानाकडे जाणार आणि अध्यादेश काढले तर गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानामध्ये जाणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय। महाराष्ट्रात 57 लाख कुणबी नोंदी सापडल्यात, यामध्ये 57 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत। याशिवाय त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी जातीचे दाखले देण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्यासह आपण अध्यादेश करणार आहे असं सुमंत भांगे साहेबांचं सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्यात, उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली। हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार। पण तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्याच गुंतून कमी ठेवलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या। तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या, आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो। आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करून, कायद्याचा सन्मान करून आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडली। मीही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्री एका किस पाडतो। याच्यात काही आहे का, कुठे खाटी आहे का, काही अभ्यास करतो रात्रभर। तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला। आमच्या बांधवांची इथं जेवणाची काय एमसी काय एफसी काय ते एमसीए मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजानं। आम्ही इथं थांबतो, पण तुम्ही आज रात्री त्याच्यात नाही दिलं तुम्ही उद्या आझाद मैदानावर जाणारा। आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलेलो। मराठा मध्ये बोंबलं जाऊ नको, आम्ही त्यासाठी चाललेलो। कधी कडे ऐकायचं शिका, तुमचे तराकडे लावायचं जातो तर दुसऱ्या डाव साधीचे डाव साधून फिरून द्यायचं नाही कोणाला, बोंबलायचं नाही काय। पण तुम्हाला आरक्षण पाहिजे, बाकीचं काय करायचं। ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या। एक मुद्दा क्लिअर झाला, 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केले, राहिलेले सुद्धा करायला लागले। आणि हे जर आम्ही अंतरवले तर तेव्हा सांगितलं नसतं जमलं। ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे। त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे, त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही। सगळ्यात घेऊन बसणार आहे। हे जे वाचलं ना, पुन्हा एकदा आव्हान करतो, हे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या सगळं चर्चा करायला सुद्धा बस। फिरून डबल चूक होता कामा नये। इकडे या, हे वाचा, मग पुढचा निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ। तिकडून शेंगा ठोकू नका। इथे निमानानेच घेतला निर्णय तो तू ह्या काय असलं तर सांग, लोकांना तिकडे सांगू नको तिकडे राहणार बसले आपल्या लिंबा झाडाखाली। इकडे येईल सांगू लागा आम्हाला। आता हे म्हणतात बरं का, मी नाही, मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे। दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार। दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार। सुट्टी आपल्यापाशी नाही तरी आम्हाला त्याच्यातलं बारकाईने वाचायचे। 3-4 मागण्या आता केल्या, त्याबद्दलचे शासन निर्णय दिले, त्यासाठी इकडे आलेले आपण। आपलं काय म्हणणं आहे, पण तरीही ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल।
म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून त्यात चुकीला मध्ये मी काय हा म्हणणार नाही, म्हणून तर तुमचा महाविश्वास आहे माझ्यावर. मला पक्क लागतंय तर जमतंय. ते आल्यावर पुन्हा आणखीन एखादी 15 मिनिटांनी तरी 15 मिनिटं म्हणलं तरी 2-4 घंटे काही केलं तरी लागणारच. जाणार ना, पण आज ते ही वेळ दिला, रात्र दिली, ते केव्हा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. तुम्ही सगळ्यांनी शांत आता जेवायकडे जायचं. आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा. निर्णय तुमचा, माझा, आपल्या समाजाचा, पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.